भारताची भूमी पवित्र आहे, म्हणून सर्व देवी देवता आणि भगवंत याच भूमीवर जन्म घेतात असे हिंदू धर्मात सांगितले जाते. पण प्रश्न असा उपस्थित होतो की चीन, युरोप, अमेरिका या देशांशी भगवंताचे काय वैर? भगवंत तर संपूर्ण ब्रह्मांड चालवतात, मग त्यांनी युरोप व चीनलाही पवित्र का बनवू नये? हा प्रश्न खरोखरच गंभीर आहे आणि अनेक हिंदूंनाही याचे उत्तर माहीत नसते. यूट्यूबवर शेकडो व्हिडिओ आहेत, पण बहुतेक ठिकाणी अंधश्रद्धा, चमत्कार किंवा छद्म विज्ञान या पलीकडे काही मिळत नाही. लोक दावे करतात की सत्ययुगात संपूर्ण पृथ्वीच भारत होती, म्हणून भगवंतांचा जन्म इथेच होतो. पण त्रेतायुगात लंका हा भारताचा भाग नव्हता, तरी प्रभू रामांचा जन्म भारतातच झाला. कलियुगात कल्की अवतार होणार आहे आणि त्यांचाही जन्म भारतातच होईल असा दावा केला जातो. हे एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखे वाटते, जिथे विश्वावर एलियन आक्रमण नेहमी अमेरिकेवरच होते आणि अमेरिकेचेच सुपर हिरो ते थांबवतात. मग खरोखरच भगवंत फक्त भारतातच का जन्माला येतात? हा प्रश्न पाहिल्यावर गुंतागुंतीचा वाटतो. पण आजच्या या चर्चेत आपण चमत्कार, अंधश्रद्धा या गोष्टींपासून दूर राहून पुरातत्वीय पुरावे आणि प्राचीन ग्रंथांच्या आधारे याचे तार्किक उत्तर समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला हे समजावून घ्यावे लागेल की भगवान म्हणजे नक्की कोण? हिंदूंसाठी भगवान ही संकल्पना फार व्यापक आहे. ते दगडालाही भगवान मानतात, झाडालाही, वायूलाही. पण इथे एक बारकाई लक्षात घ्यावी लागेल. भगवान तुल्य अशा अनेक गोष्टी आहेत, पण त्यांच्या नावापुढे देव लावला जातो. उदाहरणार्थ इंद्रदेव, सूर्यदेव, चंद्रदेव, वायुदेव, वृक्षदेव. आदराने त्यांना भगवान संबोधले जात असले तरी श्रीराम किंवा कृष्ण यांना आपण रामदेव किंवा कृष्णदेव म्हणत नाही, तर भगवान श्रीराम किंवा भगवान कृष्ण असेच म्हणतो. असे का? संस्कृतमधील देव हा शब्द दिव्य धातूपासून आला असून त्याचा अर्थ आहे प्रकाश देणे, आधार देणे, जीवन देणे किंवा जीवन टिकवण्यासाठी योगदान देणाऱ्या कोणत्याही गोष्टी. सूर्य आपल्याला ऊर्जा देतो, वायू प्राणवायू देतो, जल जीवन चालवते, वृक्ष अन्न देतात, म्हणून ते सर्व देव आहेत. पण त्यांना भगवान म्हणता येत नाही. तर मग भगवान म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी हिंदूंचा पवित्र ग्रंथ विष्णू पुराण पाहावा लागतो. त्यात सांगितले आहे की जो उत्पत्ती आणि प्रलय या दोन्हीशी परिचित असेल आणि धर्म आणि वैराग्याने परिपूर्ण होऊन काही विशेष गुण धारण करतो, त्याला भगवान म्हणतात. हे विशेष गुण म्हणजे ऐश्वर्य, यश, श्री, ज्ञान, धर्म आणि वैराग्य. या सहाही गुणांचा अर्थ पाहू. ऐश्वर्य म्हणजे वैभव, अधिकार गाजवण्याची क्षमता, शासन करण्याचा गुण. यश म्हणजे कीर्ती, प्रसिद्धी. श्री म्हणजे साधन संपन्नता, समृद्धी. ज्ञान म्हणजे नॉलेज. वैराग्य म्हणजे अनासक्ती. एवढे सर्व असूनही त्यात आसक्त न होणे, लिप्त न राहणे. आणि धर्म? धर्माचे शास्त्र समजून घेण्यासाठी वेदांकडे जावे लागते. वेदांमध्ये ऋत ही संकल्पना आहे. ऋत म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड ज्या नियमांनी चालते ते नियम. त्यांना ऋत म्हटले जाते. जेव्हा तुम्ही त्या नियमांना योग्य रीतीने ओळखता, त्यांना सत्याच्या रूपात ओळखता, तेव्हा ते सत्य बनते. आणि जेव्हा तुम्ही ते सत्य स्वतःच्या जीवनात उतरवता, तुमची प्रत्येक कृती प्रकृतीच्या अनुषंगाने होते, तेव्हा तुम्ही धर्माने परिपूर्ण होता. हे सहाही गुण ज्याच्यात आहेत तो भगवान होय. आता जर आपण प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे जीवन पाहिले, तर त्यांच्या कर्मांमध्ये, त्यांच्या जीवनात आपल्याला धर्माच्या सिद्धांतांचे पालन दिसते. ते धर्माची स्थापना करतात. इथला धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन हा पंथ नव्हे, तर तो वैश्विक नियम आहे, कॉस्मिक ऑर्डर आहे, जो ते समाजात प्रस्थापित करतात. म्हणूनच भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, भगवान महावीर हे सर्व भगवान मानले जातात. चमत्कार किंवा अंधश्रद्धेमुळे नव्हे, तर त्यांचे जीवन, कर्म हे धर्माच्या सिद्धांतांनुसार होते म्हणून. पण तरीही प्रश्न कायम राहतो, हे भगवंत भारतातच का जन्माला येतात? गल्लीपासून ते युरोपियन संसदीपर्यंत यावर चर्चा होते. चला तर मग याचे उत्तर पाहू. पुरातत्वीय पुरावे पाहता आजपासून 4-5 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीच्या बहुतेक भूभागांवर मानव लहान लहान वस्त्यांमध्ये किंवा आदिवासी जमातींमध्ये राहत होते. या जमाती किंवा वस्त्यांमध्ये दुष्काळ पडणे, उपासमार होणे, प्लेग सारखी रोगराई पसरणे या सामान्य गोष्टी होत्या. पण याच कालखंडात भारताकडे नजर टाकली तर तिथे सिंधू संस्कृती दिसते, जिथे प्रगत जलनिस्सारण व्यवस्था म्हणजे ड्रेनेज सिस्टीम होती, प्रमाणित वजन मापन पद्धती म्हणजे स्टँडर्डाइज्ड वेट मेजरिंग सिस्टीम होती आणि जिचे व्यापारी जाळे मेसोपोटेमियापर्यंत पसरलेले दिसते. युनेस्कोच्या अधिकृत अहवालानुसार
भारतातील धोलावीरासारखी शहरे शहरी अभियांत्रिकी आणि जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात एक उदाहरण मानली जातात. यावरून लक्षात येते की जेव्हा जगातल्या इतर भागातले लोक अन्न, वस्त्र या बेसिक गरजांसाठी झगडत होते, शिक्षणाची कोणतीही पारंपरिक व्यवस्था नव्हती, तेव्हा भारतासारख्या संस्कृतीत लोक गणित, ज्योतिष्य, ध्यान, योग, वैद्यकशास्त्र आणि चेतनेच्या विविध पातळ्यांवर हजारो शास्त्रांची निर्मिती करत होते. जगातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ म्हणून ओळखले जाणारे वेद, ज्यांना केवळ रिलिजियस स्क्रिप्चर म्हणून संबोधले जाते, प्रत्यक्षात तुम्ही त्यांचा अभ्यास केला तर त्यात गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद, संगीतविद्या सर्व काही आढळते. इतकेच नव्हे, पुरातत्वीय पुराव्यांनी हे सिद्ध केले आहे की भारतात बहुपीक शेती होती, म्हणजे इथली शेती स्थिर होती, वेगवेगळी पिके घेतली जात होती. मी हे सर्व का सांगतो आहे? तुम्ही कधी ना कधी मास्लोची गरजांची श्रेणीबद्धता म्हणजेच मास्लोज हायरार्की ऑफ नीड्स वाचली असेल. त्यात एक पिरामिड दाखवला जातो जो सांगतो की मानवी गरजा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेल्या आहेत. सर्वात पहिला स्तर आहे शारीरिक म्हणजेच फिजिओलॉजिकल गरजा, अन्न, पाणी, लैंगिकता या मूलभूत गोष्टी. जोपर्यंत ह्या गोष्टी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माणूस वरच्या स्तराचा विचार करू शकत नाही. स्वामी विवेकानंदही म्हणत की ज्याला पोटाची भूक आहे त्याला तुम्ही धर्माचे धडे देऊ शकत नाही. पहिल्या टप्प्याची गरज पूर्ण झाल्यावर सुरक्षिततेची गरज भासते. घर, आरोग्य विमा, कुटुंबाचे संरक्षण तेही पूर्ण झाल्यावर प्रेम आणि आपुलकीची गरज निर्माण होते. कुटुंबात प्रेम असावे, चांगला जोडीदार मिळावा, चांगले मित्र असावेत. ती पूर्ण झाल्यावर आत्मसन्मानाची गरज भासते. समाजात सन्मान मिळावा, आपण काहीतरी करून दाखवावे. आणि जेव्हा हे सर्व मिळवले जाते तेव्हा शेवटची गरज असते ती म्हणजे आत्मसाक्षात्काराची. या पातळीवर जाऊनच लोक सर्जनशीलता, तत्वज्ञान, अस्तित्व याबद्दल विचार करू लागतात. आता जसं मी सांगितलं, 4-5 हजार वर्षांपूर्वी ज्या देशात मूलभूत गरजा पूर्ण झाल्या होत्या, जिथे स्तर वर गेला होता, तिथल्या लोकांनाच आत्मसाक्षात्काराकडे वाटचाल करता येते. जिथे अजूनही मूलभूत जगण्याचीच लढाई सुरू आहे, तिथले लोक तिकडे जाऊ शकत नाहीत. म्हणूनच भारतात ती व्यवस्था होती, ते वातावरण होते जिथे लोक आत्मसाक्षात्काराकडे वाटचाल करू शकले. आणि म्हणूनच भारतात मोठमोठे दार्शनिक, ऋषी जन्माला आले. वेदव्यास, वसिष्ठ, भारद्वाज. याच कारणाने जगाच्या इतर कोपऱ्यांतून, युरोपातून, चीनमधून लोक इथे विद्या मिळवण्यासाठी येत असत. कारण इथे केवळ दार्शनिकच नव्हे तर वैज्ञानिक आणि सांसारिक सर्वच क्षेत्रांमध्ये ज्ञान उपलब्ध होते. त्या काळच्या संदर्भात तुम्ही कोणताही विषय घ्या, त्या विषयावरील सर्वप्रथम किंवा सर्वोत्तम ग्रंथ तुम्हाला भारतीय सापडेल. कामशास्त्र असो, आयुर्वेद असो, गणित असो, खगोलशास्त्र असो, हजारो शास्त्रांची निर्मिती भारतातच झालेली दिसते. तर जिथे ज्ञान असेल तिथेच त्या ज्ञानाचं पालन करणारा प्राणीही भेटणार. तो तिथे नाही भेटणार जिथे लोक अन्नासाठी भटकत आहेत. तो तिथे भेटणार जिथे ज्ञानाची व्यवस्था आहे. उदाहरण देऊन समजावून घेऊ. समजा तुम्हाला कर्करोगासारख्या गंभीर आजारावर संशोधन करायचे आहे, तर तुम्ही कुठे जाल? वाळवंटात की जंगलात? नाही. तुम्ही अशी संस्था, अशी प्रयोगशाळा शोधाल जिथे त्या आजारावर संशोधन करता येईल. कारण तिथे संसाधने असतील, पूर्वीपासून स्थापित ज्ञान उपलब्ध असेल. तिथे जाऊनच तुम्ही कर्करोगावर संशोधन करू शकता, कदाचित उपचारही शोधू शकता. नंतर जर कोणी प्रश्न विचारला की कर्करोगाचा इलाज त्याच संस्थेत का झाला, तर तो मूर्खपणाचा प्रश्न ठरेल. कर्करोगाचा इलाज कुठेही शोधला जाऊ शकतो, पण त्यासाठी सर्वोत्तम जागा कोणती? तिथे जिथे त्यासाठी आधीपासून ज्ञान प्राप्ती आहे. त्याचप्रमाणे भगवान या संसाराच्या कोणत्याही कोपऱ्यात जन्माला येऊ शकतात. पण भगवान बनण्यासाठी लागणारे ते ऐश्वर्य, यश, श्री, ज्ञान, धर्म, वैराग्य प्राप्त करण्यासाठी जे ज्ञान लागते ते तेव्हा भारतातच उपलब्ध होते. ते भारताच्या गुरुकुलांमध्ये होते. म्हणून भारताच्या गुरुकुलांमधून भगवान राम तयार झाले, भगवान कृष्ण तयार झाले. आणि मग भगवान बुद्ध असोत, भगवान महावीर असोत, त्यांनीही पूर्ण ज्ञान प्राप्त केले होते. शास्त्रांचे ज्ञान त्यांना होते. ज्ञान जेव्हा उपलब्ध असते तेव्हा त्या ज्ञानाच्या पराकाष्ठेला प्राणी पोहोचतो. आज अमेरिकेकडे तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे, तर अमेरिकेतून सर्वाधिक अब्जाधीश, उद्योजक, तंत्रज्ञ, संशोधक निर्माण होतात. कारण अमेरिकेकडे असते वैज्ञानिक ज्ञान आहे. पण जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाची बाब येते, दर्शनाची, ईश्वर तत्व समजून घेण्याची बाब येते, तेव्हा भारत पराकाष्ठेला पोहोचलेला दिसतो. म्हणूनच भारतात असे योगी, ऋषी, भगवान जन्माला येतात. आणि याच कारणाने ही भारतभूमी काळाप्रमाणे मनुष्यांसह देवतांनाही जन्म देते. आपण आद्य शंकराचार्यांना भगवान आद्य शंकराचार्य म्हणतो का? कारण त्यांनी धर्माचरण करून दाखवले आणि विष्णू पुराणात सांगितलेली भगवंताची परिभाषा यालाच लागू पडते. थोडक्यात काय?
तर प्रत्येक गोष्टीमागे तार्किक दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला उत्तर सापडू शकते. धर्म हा अंधश्रद्धेचा विषय वाटतो कारण आपल्याला त्याची मूलभूत समज नसते. आपल्याला समज मिळते ती आई वडिलांकडून किंवा जवळच्या पंडितांकडून, आणि त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने वाटते की धर्म म्हणजे अंधश्रद्धेच्या गोष्टी. पण जर आपली मूलतत्वे स्पष्ट असतील, आपल्याला धर्माचे अचूक ज्ञान असेल, आपल्या परंपरा माहीत असतील, तर कोणताही प्रश्न कितीही कठीण वाटला तरी त्याचे उत्तर देता येते. मात्र आपल्या पुढे प्रश्न असतो की नक्की कोणता ग्रंथ वाचायचा, कुठून सुरुवात करायची. हे सोडवण्यासाठी पद्धतशीर ज्ञानाची आवश्यकता आहे. धर्माची ही समज केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण समाजात पसरवायला हवी. तरच आपण आपल्या प्राचीन वारशाचा अभिमान बाळगू शकतो आणि 21व्या शतकातही भारताला पुन्हा त्या उंचीवर नेण्याची प्रेरणा मिळवू शकतो. यासाठीच प्रत्येकाने आपापल्या परीने अभ्यास करावा, शास्त्रांचा आधार घ्यावा आणि हे उत्तर समाजापर्यंत पोहोचवावे. जेव्हा कोणी आक्षेप घेईल तेव्हा तर्कशुद्ध पद्धतीने उत्तर देता आले पाहिजे. केवळ इतरांना उत्तर देणे एवढंच नव्हे तर स्वतःचे जीवनही या ज्ञानाने सुंदर बनवता येते. जिज्ञासा हीच खरी प्रगतीची पायरी आहे. म्हणून तुमच्या मनात कोणत्याही विषयावर संभ्रम असेल तर तो दूर करण्यासाठी तार्किक दृष्टीने प्रश्न विचारत राहा. आणि या सगळ्याचा गाभा म्हणजे भगवंताचा जन्म हा भूगोलाचा प्रश्न नाही, तर तो तिथल्या ज्ञान परंपरेचा, तिथल्या साधनेचा आणि तिथल्या सामाजिक परिपक्वतेचा परिणाम आहे. भारताने ती परिपक्वता त्या काळी साध्य केली होती, म्हणूनच इथे साक्षात भगवंत अवतरले. सत्ययुगापासून कलियुगापर्यंतचा हा प्रवास केवळ पौराणिक कथा नसून मानवी चेतनेच्या विकासाचा आरसा आहे. हे समजण्यासाठी चमत्काराची गरज नाही, गरज आहे ती फक्त तर्कशुद्ध अभ्यासाची, संदर्भांची आणि मोकळ्या मनाची. म्हणूनच पुढच्या वेळी कोणी प्रश्न करेल भगवान भारतातच का जन्मतात, तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकता, कारण येथे ज्ञानाची ती परंपरा होती जी त्यांना भगवान बनवू शकली. हेच तर आपल्या प्राचीन भारतीय वाङ्मयाचे खरे सामर्थ्य आहे आणि हीच खरीखुरी सनातन दृष्टी आहे. तुम्हीही या दृष्टीचा स्वीकार करा, अभ्यास करा आणि आपल्या संस्कृतीचे तेज जगभर पसरवा. जिथे ज्ञान आहे तिथेच प्रकाश आहे आणि जिथे प्रकाश आहे तिथेच देवत्वाचा जन्म संभवतो. हा विचार आपण सर्वांनी आत्मसात करूया आणि आपल्या मातीचा अभिमान बाळगूया.